इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस, सत्याचा ध्यास. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी रुपाली कांबळे. राजमुद्रा लाईव्हच्या दिनमुद्रा या विशेष सत्रात आपले स्वागत. आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तरच त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य ही मानवी आनंद कल्याणासाठी मूलभूत आहे. आरोग्य आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते असं म्हटलं जातं. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवणे हाच या दिनाचा हेतू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली, ज्यामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेचे प्राधान्य क्षेत्र हायलाइट करण्यासाठी विशिष्ट आरोग्य विषयाबद्दल जागरूकता वाढवणे या दिवसाचा मुख्य उद्दिष्ट आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने याविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष असणे गरजेचे आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाचे विशेष महत्त्व आहे. WHO देखील जागतिक स्तरावर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. गेल्या 2 वर्षात भारतासह जगभरात कोविड-19च्या संकटात आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती फिट राहणं गरजेचं आहे याचं महत्त्व आपल्याला पटलंच असेल. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्या. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.